सध्या IPL सुरू आहे आणि या T20 सामन्यांमधून अनेक खेळाडू वेगवेगळ्या संघात खेळताना आपल्याला दिसत आहेत. त्याला कारण म्हणजे ऑक्शनमध्ये खेळाडूंवरती लागलेली बोली. जो जास्त पैसे देईल तो खेळाडू त्या संघात जाईल. हा नियम काही वर्षांपासून आहे, पण मुंबई टीमचा ईशान किशन मुंबईनं बोली लावली नाही म्हणून तो हैदराबादमध्ये खेळताना दिसला आणि त्याने काय केलंय हे आपण पाहिलंच आहे. पहिल्याच मॅचमध्ये सेंचुरी, हैदराबादकडनं खेळलेला हा खेळाडू आणि संध्याकाळी मुंबई चेन्नई विरुद्ध हारली. तेव्हा फॅन्स म्हणाले की ईशान किशन संघात हवा होता आणि त्याची कमी संघाला देखील भासू लागली. आता सेम म्हणजे कालची मॅच जर तुम्ही पाहिली असेल तर तिथेही सेम घडलं आहे. अचानक दिल्ली जिंकली. त्याला कारण ठरला आशुतोष शर्मा. जिथे दिल्ली वाटत होती की हारणार, पण आशुतोष शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला. त्याने पंजाबकडून ही अशी खेळी खेळली होती आणि संघाने देखील त्याच्यावरती विश्वास दाखवला. म्हणूनच कालची मॅच 31 बॉल 66 रन करून त्याने संघाला विजयी केलं आणि दिल्ली तिकडे जिंकली. पुढे संघ सोडून गेलेले हे खेळाडू त्या संघाला त्यांची कमी भासेल का, किंवा भविष्यात फ्रँचायझीज आणि संघ सोडून गेलेले खेळाडू पुन्हा त्या संघात दिसतील का? काय वाटतं तुम्हाला? नक्की कळवा.